अलंकापूर इंद्रायणी नदी प्रदूषण धोक्याची पातळी ओलांडली. इंद्रायणी नदी पुन्हा फेसाळली. आळंदी अर्जुन बेंदरकर. इंद्रायणीत पिंपरी चिंचवड हद्दीतून थेट इंद्रायणी नदी केमिकल रसायन मिश्रित सांडपाणी सोडत असून याच पाण्यात शुक्रवार झालेल्या मुसळधार पावसाच्या पाण्यात केमिकलयुक्त पाणी सोडण्यात आल्याने पांढऱ्या फेसाने इंद्रायणी नदी फेसाळली. नदीला हिमनदीचे रूप आल्याने भाविक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. आळंदीत पांढऱ्या फेसाचे ढीग नदीच्या पाण्यावर तरंगत होते. इंद्रायणी नदीवर पांढऱ्या फेसयुक्त ढिग पसरल्याने हिमनदीचे इंद्रायणी नदीला रूप आल्याचे भाविकांनी पाहत प्रदूषण नियंत्रण मंडळ, आळंदी नगर परिषद, पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनाच्या कामकाजावर नाराजी व्यक्त करीत ताशोरे ओढले. पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील औद्योगिक क्षेत्र तसे इंद्रायणी नदीलगतचे उद्योग व्यवसाय येथील सांडपाणी, मैला मिश्रित आणि रसायन मिश्रित पाणी थेट कोणत्याही प्रकारच्या पाण्यात प्रक्रिया न करता सोडले जात असल्याने आळंदीत मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली आहे. येत्या महिन्यात आळंदीत कार्तिकी यात्रा होत असून कार्तिकी यात्रेपूर्वी नदी प्रदूषण रोखण्यास उपाययोजना करण्याची मागणी नमामि इंद्रायणी प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष अर्जुन बेंदरकर यांनी केली. पुणे जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख यांनी तात्काळ नदी प्रदूषण करणाऱ्या घटकावर कारवाई करण्याचे आदेश देऊन सर्व संबंधित घटकांनी तातडीची बैठक घेण्याची मागणी आळंदी जनहित फाउंडेशनच्या वतीने अध्यक्ष राजेश गुंडे यांनी केली. येथील आळंदी जनहित फाउंडेशन, नमामि इंद्रायणी प्रतिष्ठान सह वारकरी भाविक यांनी नदी प्रदूषण रोखण्याची मागणी केली. यासाठी राज्य शासन, जिल्हा प्रशासन यांना निवेदन देऊन नदी प्रदूषण रोखण्यास आकडे घातले. मात्र महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या दुर्लक्षाने इंद्रायणी नदी प्रदूषणात वाढ झाल्याने नागरिकांनी प्रशासनाने कामकाजावर टीका केली आहे. नदी प्रदूषण करणारे घटक, कंपन्या यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी वारकरी संप्रदायातून जोर धरत आहे. नदी प्रदूषण रोखण्यासाठी भगवान महाराज पोखरे हे गेल्या 11 दिवसापासून उपोषणास बसले आहेत. मात्र शासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे. या प्रदूषणामुळे नदीकाठावरील राहणाऱ्या अनेक नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला असून सध्या डासाची संख्या ह्या प्रदूषित पाण्याने कमी झाल्याचे यशोधन महाराज साखरे यांनी सांगितले. संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा, आषाढी आणि कार्तिकी यात्रा, दरमहा एकादशी, गुरुवार, रविवार दिनी आळंदीत मोठ्या प्रमाणात वारकरी भाविक येत असतात. स्थान महात्म्य जोपासत नदीचे पाणी वारकरी पाषण करतात. यामुळे नदी प्रदूषण रोखण्याची गरज आळंदी पंचक्रोशी सर्कलचे अरुण कुरे यांनी व्यक्त केली. इंद्र येऊन या भूमीसी याग संपदेले अहनिशी, इंद्रायणी इंद्रोशी पंचक्रोशी या पासून असे इंद्रायणी नदीच्या प्राचीन काळापासून महत्त्व असून या इंद्रायणी नदीच्या तीरावर श्री क्षेत्र देहू, श्री क्षेत्र आळंदी, श्री क्षेत्र तुळापूर यासह अनेक गावे, वाड्या, वस्त्या असून परिसराचे जीवन फुलवले आहे. दरवर्षी इंद्रायणी नदी काठी लाखो भाविकांच्या उपस्थित श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा, श्री संत तुकाराम महाराज बीज सोहळा, श्रींचे पालखी प्रस्थान, आषाढी व कार्तिकी वारी आदी धार्मिक कार्यक्रम प्रसंगी भाविक इंद्रायणी स्नान व देवदर्शनास येतात. याकरता इंद्रायणी नदी प्रदूषण मुक्त होणे गरजेचे आहे. याकरता इंद्रायणी माता पायी दिंडी परिक्रमा, समाज प्रबोधन हा उपक्रम हाती घेण्यात आला. यात इंद्रायणी माता नदी दुतर्फा परिसर, दोन्ही उत्तर व दक्षिण तट, उगम ते संगम ह्या भागात ग्रामस्थ, नागरिक, वारकरी यांची सुसंवाद साधून पाहणी करून इंद्रायणी नदी प्रदूषण मुक्त व्हावी याकरता श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्यानंतर इंद्रायणी माता पायी दिंडी परिक्रमा तसेच इंद्रायणी नदी प्रदूषण मुक्त व्हावी याकरता जनजागरण यात्रेचे आयोजन करण्यात आले. दिवाळी ह्या महत्त्वाच्या सणाच्या निमित्ताने अनेक भाविक श्री क्षेत्र आळंदी, देहू या ठिकाणी इंद्रायणी स्नान, देवदर्शन करून तीर्थपाषण करतात. इंद्रायणी नदीचे झालेले प्रदूषण पाहता यामुळे सर्व नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झालेला आहे. येणाऱ्या काळात हे प्रदूषण थांबले नाही तर त्यांचे केमिकलयुक्त पाण्यामध्ये बसून अमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा हबप गजानन महाराज लहुडकर यांनी दिला आहे.